सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी वर्षभरातले अविस्मरणीय क्षण. अरे वा, शाबास शाबास. आबा, तुमची पुस्तकं आता परत आणून दिली बरं का त्या माडखुरकरांनी. किती दिवस झाले होते त्याला. हे वाचतो बघ मी. हे दूध इकडे ठेवते मी तुमचं. काय वाचताय तुम्ही एवढं मन लावून. हे गेल्या वर्षभरातल्या म्हणजे बऱ्या वाईट घटनांचा चित्रमय आलेख दिलेला आहे सगळा. अगं बाई, हो. वर्ष संपलं सुद्धा, लक्षात पण नाही आलं माझ्या. सांगायला कसला कसला विचार कसला करते गेलेल्या वर्षाचा. हो, अहो किती काय काय ठरवलेलं असतं ना आपण. काय लक्षातच राहत नाही. कसं पटकन वर्ष गेलं नाही आबा. हे वर्ष तर फारच पटकन गेलं बाबा. श्यामला प्रत्येक वर्ष हे 365 दिवसाचंच असतं. 1-2 दिवस पुढे मागे तरी आपण प्रत्येक वेळेला म्हणतो, पण वर्ष पटकन गेलं, झरकन गेलं. हो, पण आपण काही काही गोष्टी ठरवलेल्या असतात ना, त्या झाल्या नाही की फारच वाईट वाटतं बाबा. अगदी चुकल्यासारखं वाटतं मला. बरोबर, म्हणून म्हटलेले आहे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे जीवन गाणे. हो, असं गाणं आहे ना, सारखं टीव्हीवर दाखवत होतं हल्ली. असं काय ते गेलं तर गेलं, आता ते विसरून जायचं आणि पुढे येणाऱ्याचं स्वागत करायचं. आणि एक लक्षात ठेवायचं की गेलेल्या वर्षात ज्या चुका झालेल्या आहेत त्याची उजळणी परत करायची नाही. हो, पण त्या चुका आठवल्या की जरा खेद वाटतो बाबा. तसं वाटणारच, म्हणजे मानवी स्वभाव आहे. पण हे बघ आता हे यांनी गेल्या वर्षी एवढी आश्वासनं दिलेली होती, एकही त्यांना पुरी करता आले नाही. त्यातलं एकही आश्वासन काय आहे, खेद आहे काय चेहऱ्यावर बघितलं. हो, मला त्यातलं काही कळत नाही, पण यांचं हे नेहमीच आहे नाही का आश्वासनांचं. नेहमीच म्हणजे काय, उद्या बघ, 1 तारीख आहे ना, उद्या पुरवणी निघेल. पुरवणी त्याच्यामध्ये संकल्प असतील त्यांचे. हो, दिखाऊ आणि खोटे. जनतेसाठी कार्य करायचंय, जनतेच्या कार्याला वाहून घ्यायचंय, हे म्हणते. हो, मला आठवतंय मागच्या वर्षी तर शिर्या जाहीरपणे वाचनच करत होता त्याचं. तू ऐकलं होतस ना ते माझ्या. म्हणजे हे काही चेहऱ्याचं सांगतो, चेहऱ्यावर खेद नाही, खंत नाही, दुःख नाही, काहीही नाही. मी सांगतो तुमचे संकल्प बघून घ्या नुसते. म्हणजे आपले हे दाखवायचे दात असतात ना, तसे दाखवायचे संकल्प आणि खरे संकल्प हे वेगळे असतात. पण आबा, मला तर शंकाच वाटते, हे लोक संकल्प करतात तरी का. करतात ना श्यामाला, करतात ना, म्हणजे का करतातच. ह्या वर्षी इतके कोटी खाल्ले, पुढल्या वर्षी याच्या दुप्पट खाऊया. दूध ठेवले मी इकडे. हा, आठवणीने घ्या तुम्ही. अरे का जीवन गाणे, जीवन गाणे. आई, आई. हा, आले. शिर्या, तुझी हॉल मध्ये विसरून येण्याची काय काय रे, काय करतोस तू. आई, माझे काळे मोजे कुठे आहेत. काळे, हे बघ, तू मला शोधाशोध करायला लावतोस ना, म्हणून तुझ्या उशापाशी मी सकाळीच ठेवले होते. ठेवले होते. हो, वाळलेच. ठेवला होता, एकच ठेवला होतास. अगं बाई, तू घातलास घोळ, आता ते काय धुवायला गेलेत की काय. काय शिर्या, तू सकाळी उठून स्वतः सुद्धा कामं नाही करतायत का. आज शेवटचा दिवस, उद्यापासून नाही होणार. का उद्यापासून चपला घालणार आहेस. आई, मी संकल्प केला, काय स्वतःची कामं स्वतः करायची, आईला त्रास द्यायचा नाही. अगं बाई, बघू तोंड तरी बघू. आई, ही माझी भीष्म प्रतिज्ञा. बर. अरे बर काय, मी संकल्प केला म्हणजे केला. हो का. हा, तर न मोडण्याचाही संकल्प करा आता. हा, खोटं वाटतंय ना, बघशील, कळेल तुला. हो. बर. हे आई, हा, रुमाल कुठे. मला वाटलंच होतं. बघ, मला वाटलंच होतं. छान आहेस फार. बरं, चल चल, तुझा डबा तयार ठेवला. अगं आई, पण मोजे.
हाक मारली तर तुम्ही मला? हा नाही तेच ते टिफिन साठी. मग तयार आहे. हा तुम्ही काय करता? ऑफिसचं काम काढलं की काय तुम्ही आता? ऑफिसचं कसं ना, अगं 2 दिवसाची डायरी लिहायची राहिली होती ना, ती लिहून काढतोय आता. मला ना आठवण आली, शिर्या लहान होता ना, शाळेत जाण्यासाठी पूर्ण तयार व्हायचा आणि मग नंतर पायरीवर रडत बसायचा, माझा गृहपाठ, आणि मग गणित सोडवायचा. म्हटलं तसं काही झालं की काय? नाही. अगं काय एवढी यादी कसली काढली तुम्ही? अगं नाही श्यामल, ही दरवर्षी नाही का करतो यादी मी. कसली? या वर्षीचे राहिलेले संकल्प ते लिहून काढतो एकदा यादी. एवढे म्हणजे हे अगदीच या वर्षीचं नाहीये, गेल्या 2-3 वर्षांपासून साचत आले ते, आता यादी एवढी झाली. झालेत का पूर्ण? हा काही झालेत, आता काही बघू, 3-4 दिवस आहेत अजून. मी सुद्धा या वर्षीपासून 2-3 संकल्प केलेले आहेत आणि ते मी पूर्ण करणार म्हणजे करणार. तू? हो, मी स्वतःसाठी वेळ काढणार आहे असं मी ठरवलंय. म्हणजे मी काय करणार आहे, 1 तारखेपासून वॉकला जाणार आहे. हो, घाबरू नका. आबा वॉकवरून आले, त्यांचं दूध झालं ना की तुम्हा दोघांचा चहा थर्मासमध्ये करून ठेवलेला असेल. मी सकाळी उठणार. एवढं वाकडं तोंड करायची काही गरज नाही, चालतो. हा, तर वैद्य मावशी करू शकतात, परांजपे वहिनी करू शकतात, मी का नाही करू शकत? अगं श्यामल, वैद्य मावशी आणि परांजपे वहिनींच्या घरी सुना आहेत 2-2. नाही, परांजपे काकांना अजिबात चालत नाही सुनांचा हातचा चहा, थर्मासचा चालतो. हा, आणि तुम्हाला चालवून घेतलं पाहिजे. मी स्वतःसाठी वेळ काढणार आहे ना, मी जाणार, बूट घालणार आणि सकाळी निघणार. बूट? का त्यात काय, शलाकाचे घालणार आहे मी, आणि ती नवीन पाठवणार आहे ऑस्ट्रेलियाहून. आणि मी सकाळी उठणार, बूट घालणार आणि सरळ ते गणेश मेडिकलचं ना तिथपर्यंत सरळ चालत जाणार. आणि तिथून परत माघारी फिरताना मग भाजी घेईन, मग फुलपुडी घेईन. जे संध्याकाळचं तुमचं काम, कधी कधी विसरता, कधी करता. नाही, मी नेहमी आणतो श्यामल, मी रोज घेऊन येतो. नाही विसरता तुम्ही, ते मी करणार आहे. आणि येताना धोब्याचे कपडे वगैरे घेऊन मी परत येणार. अच्छा, म्हणजे एकंदर तू स्वतःसाठी वेळ काढणार. हो, आणि दुसरी गोष्ट, 1 तारखेपासून मी कुणाच्याही हाकेला हो देणार नाही. का? बंद. अहो काय, सकाळी उठून शिरी आपल्या ओरडतो, माझे मोजे कुठे आहे, तुम्ही म्हणता माझं पाकिट कुठे आहे, रुमाल कुठे आहे, शर्टचं बटन तुटलंय. काय सकाळी आरडाओरडा, बरं दिसतं का ते? आता बंद. मी हाकेला हो देणार नाही. अगं पण श्यामल, मग आम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार कशा जागेवर? अहो, तुमची हाक येण्याच्या आधी मी सगळ्या जागच्या जागी नेऊन ठेवणार आहे त्या. अच्छा, म्हणजे तू तुझ्यासाठी वेळ काढणार आहेस. हो, आणि तिसरी गोष्ट बरं का, आपलं ते रेसिपी बुक आहे की नाही, माझी डायरी आठवते ना तुम्हाला, ती जांभळी डायरी आहे ना, ती रेसिपी बुक आहे ना, मी सगळं नव्याने लिहून काढली. एवढी सगळी? हो. अहो काय, शलाकालाही कामी येईल ना. आणि पालघरच्या आजीने जी चटणी सांगितली होती ना, तिचं पान आहे ना, ते इतकं शिरणं झालं बरं का, ते आजी सारखंच झालंय ते सगळं. आणि धोब्याला स्टार्चचे कपडे देणार नाही. म्हणजे सगळ्यांचे कपडे स्टार्च मी घरच्या घरीच करणार आहे या वर्षीपासून. 1 तारखेपासून ठरवलंय. अच्छा, म्हणजे एकंदर सगळी कामं तू स्वतः करणार 1 तारखेपासून. अहो, टिंगल काय करताय तुम्ही? टिंगल काय, सिरियसली बोलतोय मी श्यामल. काय बघू ना तुमचे संकल्प काय पूर्ण होतात एवढे. नाही, हे बघ श्यामल, सगळे काय आता पूर्ण होणार नाहीत, पण त्यातले 2-3 तरी पूर्ण होतील. अजून 3-4 दिवस आहेत ना बाकी. हे बघ, मी का, शिर्याचं लग्न 2 दिवसात होणं अशक्य आहे, कळलं? डबा. श्यामल. हा, अगे श्यामाला. वहिनी तुम्ही काय काय अजून तुझं आवरलं नाही? अहो नाही, काय सकाळपासून कामाची धावाधाव नुसती. आणि त्या शिराने सांगितलं परवा जिमखान्यावर कसला तरी कार्यक्रम आहे म्हणे, सगळे शुभ्र कपडे त्याला हवेत, आत्ताच्या आता धुवू म्हणाला. मग पॅन्ट शर्ट बूट मोजे काही विचारू नका. बसा ना तुम्ही. आणि त्याच्यामध्ये पाहुणे आले, म्हणजे पाहुणे म्हणजे काय, पत्ता विचारायला आले, नात्यातले निघाले, मग चहा पाणी सगळं त्याच्यामध्ये. बसा. तुझं नाही नेहमीच असतं कामाचं. काय काढलं तुम्ही काम? तुला एक बातमी कळली का ग? कसली? अगं आपल्या महिला मंडळाने यंदा 31च्या निमित्तानं पिकनिक काढायची ठरवली. अगं बाई, छान आहे की. वा वा. छान म्हणजे अगदी काही मोठी वगैरे नाही ग, छोटीशी, अगदी इथेच कुठेतरी जायचं. पण काय हरकत. छान छान. चला, म्हणजे तू तयार आहेस ना? हा, मी माझं बघू, पण तुम्ही सगळे जाताय ना? बघू काय श्यामल, अगं सोसायटीतल्या सगळ्या बायका जात आहेत. ते काही नाही श्यामल, तुला यायला पाहिजे. काय ग तू एरवी किती कारण सांगतेस. नाही काय झालंय, 31 तारखेला नेमकी माझ्या डोक्यावर एवढी कामं आहेत ना वहिनी, त्यामुळे मला जरा असं वाटतंय की हे बघ श्यामल, तू ना मला कामाभिमाचं काही सांगत जाऊ नकोस. अगं कामं काय रोजचीच असतात श्यामल. नाही मी काय करते, मला सांग, आता 1 दिवस जर स्वतःसाठी काढला तर काही बिघडणार आहे का? नाही म्हणजे कामं रोजचीच असतात का श्यामल? नाही यांना मी विचारते आणि मग सांगते. काय आता त्याला काय विचारणार आहेस तू? मी विचारू का? नाही मी विचारते, बघू ना काय म्हणतात ते, बघू तरी. श्यामल, अगं वर्षभर तू त्याला सगळं विचारून कामं करतेस ना. हो. मग
मग एक दिवस त्याला न विचारता साजरा केलास तर काही बिघडणार आहे का? नाही बिघडणार काहीच नाहीये, गोष्ट जरा वेगळी आहे म्हणून. नाही श्यामल, तुम्हाला आता काही सांगायचं नाही, काहीही कारण येऊ नकोस. तुला पिकनिकला यायलाच पाहिजे, समजलं? यायलाच पाहिजे. अहो वहिनी अहो आता यांना कसं सांगणार आम्ही कसं सेलिब्रेट करणार ते? सावकाश. आबा सगळा गोंधळ करून टाकलाय हो या दोघांनी. नाही ते आदित्य काय तो तन्मय काय नातवानी गोंधळ करून टाकलाय हो. असू दे हो. अहो खारकर नातवंडाने गोंधळ केला म्हणजे काय? तरुण रक्त आहे, त्यांना उत्साह असणारच. तुम्हाला ह्या वयात उत्साह आहे 31st मग त्याला नसणार का? हे खरं आहे आबा. पण मी काय म्हणतो, यंदाचं काय करायचं? कसलं काय करायचं? 31st हो. गेल्या वर्षी चांगली आठवडाभर प्लॅनिंग चाललं होतं. पण आता यंदा कोणीच काही बोलत नाही. तुम्ही काही ठरवलेत का आबा? कोण मी? नाही बुवा, मी काय ठरवणार? बरं मग आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे हा साजरा करावा असं तुम्हाला नाही वाटत? हो, कल्पना उत्तम आहे. मग ती फॉरवर्ड करायची का? हो, बघू. बघू काय आबा, तुम्ही इंटरेस्टेड आहात ना? इंटरेस्टेड आहे, पण मी सहभागी होऊ शकणार नाही. का 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 काय आहे, यंदाचा 31st जरा वेगळ्या प्रकारे सेलिब्रेट करायचा असं आम्ही टिपरे कुटुंबियांनी ठरवलेलं आहे. वेगळ्या म्हणजे? तो सस्पेन्स आहे. म्हणजे कुठेही बोलू नका असं मला शिर्यानी बजावलेलं आहे. म्हणजे तुमचा कुठे हॉटेलात वगैरे जाण्याचा विचार आहे वाटतं? हॉटेल मग समुद्र किनारी असेल. खारकर, CBI सारखी चौकशी करून मला बोलता करू बघता तुम्ही. लक्षात आले माझ्या? नाही हो आबा, सहजच म्हटलं मी. यंदाचा 31st जरा वेगळ्या प्रकारे साजरा करायचा असं आम्ही ठरवलेलं आहे. या बसा. बस काय मग शेखर, 31 डिसेंबरची काय तयारी? कसली डोंबलाची तयारी? म्हणजे काय, काहीच प्रोग्राम नाही? हे बघ, 31st प्रोग्राम हा आयत्या वेळी ठरत असतो. शेखर, आयत्या वेळी प्रोग्राम ठरवण्याचे दिवस गेलेत. अरे लोक 6-6 महिने आधीपासून प्लॅनिंग करतात. फॅमिली प्लॅनिंग पण एवढ्या आवडीने करत नाहीत. अरे तू का सारखा 31 डिसेंबरचा विषय काढतोयस? तुझा आमच्या घरी येऊन साजरा करण्याचा विचार नाही ना? काय वेळ लागला का तुला? तुमच्या घरात आबा, त्यांच्या समोर का मी बाटली घेऊन बसणार आहे? मला हे कळत नाही. रोज पिता तरी ते 31 तारखेला पिण्याचं काय एवढं अप्रूप असतं तुम्हाला देव जाणे. हे बघा, आम्हा पिणाऱ्यांना तुमच्यासारख्या न पिणाऱ्यांचं फुकटचं लेक्चर नको आहे. आम्ही काय करतो माहिती आहे का, की गेल्या वर्षाच्या दुःखात आणि येणाऱ्या वर्षाच्या आनंदात आम्ही पितो. एनी प्रॉब्लेम? म्हणजे या वर्षाच्या अखेरीस जे आनंद साजरा करण्यासाठी पिणार त्याची गणना पुढच्या वर्षीच्या दुःखात होणार. म्हणजे प्यायला आणखीन एक कारण. तू यार सॉलिड साहित्यिक बोलतो यार. हे बघ, तुझं 31 डिसेंबरचं काय प्लॅनिंग आहे ना ते सांग, कारण तुझ्यासाठी ग्रँड सेलिब्रेशन ठरवलंय मी. तू माझ्यासाठी? हे बघ, शास्त्रीय संगीताची मैफिल आहे. प्रसिद्ध गायक तिकडे गाणार आहेत. तुला या सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट आहे म्हणून तुला पास देतोय. माझ्याकडे 2 फ्री पास आलेले आहेत. कळलं काय? अरे सचिन आणि गौस पण माझ्या मागे लागले होते, पण हा प्रोग्राम त्यांच्या नक्की डोक्यावरनं जाणार म्हणून तुला देतोय पास. आणि हे बघ, जाताना वहिनीना मोगऱ्याचा गजरा घेऊन जा. एक वेगळा वर्षाखेर आणि वर्षारंभ म्हणून. काय जाणार ना? एन्जॉय करा जाऊन यार, बाहेर जेवा वगैरे. अरे एवढं तू वर्णन करून सांगतोयस, मग तूच का नाही जात? हे म्हणजे 31 डिसेंबरला श्रावण पाहायला सांगतोयस? अरे त्यात कपलसाठी पास आहेत रे. कुठल्या मैत्रिणीला घेऊन जा ना तुझ्या. हे बघ, मैत्रिणीसाठी खर्च करायला मी काही वेडा नाहीये. तुला जायचंय की नाही ते सांग. जमणार नाही. अरे या वेळेला टिपरे फॅमिलीनी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने 31 डिसेंबर साजरा करायचं ठरवलंय. माझ्या माहितीतल्या एकाही फॅमिलीनी असा 31 डिसेंबर साजरा केलेला मी तरी ऐकलेला नाही कधी. एवढं सांगतोस, मग यायलाच पाहिजे. नो नो नो, दिस सेलिब्रेशन इज ओनली फॉर टिपरे फॅमिली. आम्हाला कुणाचाही डिस्टर्बन्स नको आहे. अरे आम्ही आमच्या स्टाईलनी या वेळचा 31 डिसेंबर साजरा करणार आहोत. मग काय हरकत नाही. म्हणजे आता सगळं झाले. कोण राहिलं? हा शिर्या. त्याला विचारलेस? त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, त्याला काही टेन्शन नसतं. घरातून बिंदास आहे रे, काही टेन्शन नाही. सोडतील त्याला. घे, तो बघ आला. काय? त्यालाच विचारून टाक आणि आज गाडीचं पण काय ते फायनल करून टाक. शांत बस. का रे एवढे सिरियस?
सगळं ठीक ना? कुणी गचकला की काय सोसायटी? सोसायटीत कोणी गचकलेलं नाही. तू बोल उद्याचं काय ते. उद्याचं तुम्ही काय ठरवलं? रॉयल रिसॉर्टला जायचंय. बेस्ट. अरे माझ्या मित्राचंच रिसॉर्ट आहे. मस्तपैकी पार्टी करू, डिस्काउंट पण मिळेल. काय कशी वाटली आयडिया? मस्त कडक आहे. पण जाणार कसे? अरे कसं म्हणजे काय, आपली पदाची गाडी आहे ना, कॉलेज चकाचक एकदम. धमाला आहे बाबा. खाण्यापिण्याची फुल सोय आहे. काय नुसती धमाल करायची. इकडे फुकट टेन्शन असते यार. सगळे जाणार तुम्ही? तुम्ही म्हणजे तू नाही येणार? अरे नाही रे, मी नाही येणार. का रे? अरे यंदा 31 डिसेंबर घरच्यांबरोबर सेलिब्रेट करायचं ठरवलंय. ए उगीच कारण सांगू नको यार. चल ना चल ना. अरे नाही रे, मी आबांना प्रॉमिस केलंय आणि यंदा स्पेशल सेलिब्रेट करणार होता मी. ओके, त्यामुळे नो चान्स. चल. काय रे असं? गुरु तर ऐकायलाच तयार नव्हता. ज्या मागेला मी म्हटलं की अरे बाबा या वर्षी अजिबात शक्य नाही, तर मला म्हणाला की आबांना समजवायला मी येतो. पण काय होतं का एवढं विशेष? अरे नाही रे, कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलचे कपलचे पासेस होते. अरे बरोबर, तो ब्रह्मचारी. हो. आणि श्यामल, सचिन वगैरे सगळे मागे लागलेले ऑफिस मधले त्याच्या, पण हा माझ्याच मागे. काय शेखर, तुझ्याशी जरा जास्ती पटत त्याचं. हो ते आहेच. काय रे शिर्या, तुला कसं सोडलं तुझ्या गँगने? कुठे सोडलं? ऐकतच नव्हते. म्हणत होत्या घरी आम्ही सांगतो म्हणून. त्यांचा काय प्लॅन काय यावेळेला? रॉयल रिसॉर्ट. मनोज ना त्याच्या मित्राचा आहे. सगळे चालेत कॉलेज घेऊन. मग तुला जावंसं वाटतंय का? काहीतरीच काय, मी त्यांना सांगितलं स्पेशल सेलिब्रेशन आहे विथ फॅमिली. चला, म्हणजे तू सगळ्यांना सांगून मोकळा झालास. मी कुठे काय सांगितलं? मी सांगितलं फक्त फॅमिली सोबत राहणार आहोत म्हणून. हा. या वेळचं आपलं न्यू इयर सेलिब्रेशन वेगळं असणार आहे. नक्कीच नक्कीच. पण काय प्लॅन काय तसं? सांगायचं असं नाही. सगळ्यांच्या मनासारखंच होणार आहे. पण काय तरी काय केलंच काय खास? इथं करतेस मी नेहमी, त्यात काय नवीन आहे? भाजी संपते. हो कशी जरा सरक. पाच कर. आज 31 डिसेंबर. टिपऱ्यांच्या घरी मात्र दिवस रोजच्या सारखाच. श्यामला, श्यामला. आले आले. काय हवंय आबा? तुमचेच कपडे मी धोब्याला देत होते. गेला वाटतं तो तिकडे. बरं हे हा द्यायचा आहे का कुर्ता, का ते रफू करून आणायचा होता? बरं हे मी कॅलेंडर आणलंय. तुमच्या खोलीत कुठे लावू? इकडे इथे लावू का? हा इथे लावलं तर चालेल ना? आबा ऐका ना तुम्ही. अहो काय झालं, शिराची लावलं तुम्हाला की मला नको म्हणून कोणाही वाटत असं म्हणत होता. कोण सांगणार की हेच लावलं पाहिजे ते? हे पुस्तकं कशाला आहे? मला हवी तर द्यायचे का? आले आले एक मिनिट. आबा पेन घेऊ का? देऊ ना कशाला? हे पुस्तकं कशाला आहे? आई, या आई. पैसे पाकिट मी तुला ठेवलं होतं, फ्रीजवर ठेवलं होतं. नाही येतो नंतर. कुठे आहेस मग? वहिनी, अगं किती गडबड करून गेल्या. काय सांगितलं? हा पाणी. अहो काय झालं? पाणी. अहो असं काय करता? बूट घालून का आलात तुम्ही? आधी जा बरं बाहेर जाऊन. बूट घालून कसे येता तुम्ही? हे घ्या पाणी. आणि बॅग कुठे तुमची? अहो कशाला? बरं मी तुम्हाला सांगू का, शिर्याने फोन केला होता, तो रात्री उशिरा येणार आहे. हा आणि आबा पण बाहेर गेलेले आहेत. तर मी तुमच्यासाठी नवीन काही केलेलं नाही. थालीपीठ टाकू का मी? चालेल ना तुम्हाला? अहो हो. हा टिपऱ्यांच्या घरातलं 31st सेलिब्रेशन सुरू व्हायला आता काही मिनिटच राहिली आहेत.
परमेश्वरा उपकार रे बाबा. वर्ष अगदी सुखात गेलं. फार मोठं काही झालं नाही तरी हरकत नाही, पण वाईट काही घडलं नाही याचा आनंद आहे. नाही कसं शलाका परदेशात गेली आहे, केवढं यश. तिला सुखात ठेव रे बाबा. तेव्हा प्रत्येकाला शक्ती दे सुख आणि दुःख दोन्ही पचवायची. संपूर्ण जगातच प्रेम आणि आपुलकी वाढू दे. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. आबा, आई, बाबा, शलाका सगळे एकदम फिट राहायला हवेत. यंदा राहिले तसेच. आणि माझ्याकडून या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची शक्ती मला दे. आता या शिर्याचं गाडं मार्गी लागलं की काळजी मिटली. सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे आणि सगळ्यांना सुखी ठेव. काय शिर्या, कसं वाटलं जाणाऱ्या वर्षाला पूर्ण शुद्धी डोकं शांत ठेवून निरोप देताना? आबा, आयुष्यातलं एक वर्ष संपलं याचं दुःखही आहे आणि येणारं वर्ष आहे म्हणून आनंदही आहे. अशी द्विधा मनस्थिती आहे माझी. आणि पहिल्यांदा टिपरे कुटुंबियाबरोबर 31 सेलिब्रेट करतो म्हणून एक वेगळं फिलिंग आहे काहीतरी. म्हणजे गेल्या वर्षभर बरे वाईट अनुभव जे काय होते त्यात तुम्हीच सगळे माझ्या बरोबर होता. आणि पुढच्या वर्षात सुद्धा तुझ्या सुखदुःखात हीच माणसं सहभागी असणार आहेत. हॅपी न्यू बरं वाटतं ना? पार्ट्या नाही, पार्ट्या करायची काही गरज सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.